जो आज हा त्यांनी कार्यक्रम आयोजित केला, मोगर कसा तलावाचं जे दृश्य या ठिकाणी केलं, आपण ह्या वाघूर मच्छी आहे, खाता येत नाही का, मग ते जरा वेगळी पद्धत केलं. काही संध्याकाळी जाळ टाकून झाली आपण दिसत नाही का, परंतु देखावा दृश्य त्याच्यावरती नाव बाबांचं ते चित्र एक मन मोहल्यासारखं आहे, मन मोहून गेलं. लाखो रुपये खर्च करून आपण करतो, परंतु मनाला मोहून घेत नाही. परंतु काहीतरी ऐतिहासिक आठवणी झाल्या पाहिजे. त्या ऐतिहासिक आठवणीच्या हा सुंदर या ठिकाणी देखावा कुटी आहे, बाबाचं भवन आहे, हनुमानजी बाबांच्या सभोवताल फिरत आहे, प्रत्येक ठिकाणी राहतो. आणि या ठिकाणी वेळही कमी आहे, 4:30 वाजताची कदाचित वेळ असेल इथे, माहित नाही आता खाली असेल, 5 वाजेपर्यंत वेळ आहे आणि 2:45 झाले आहे, 2.25 तास या ठिकाणी बाकी आहे. आपण या मार्गामध्ये आलो, मार्गामध्ये आल्याच्या नंतर प्रत्येकाला आपापल्या परीने समाधान मिळालं. मी नेहमी सांगतो, मी मार्गामध्ये आलो, मला दुःख नव्हते, दारूचे व्यसन नव्हतं, 27 जुलै लटकीचं व्यसन नव्हतं. आम्ही या मार्गामध्ये माझ्या पत्नीला आमची प्रगती व्हावी, मुलामुलींचं शिक्षण चांगलं व्हावं, नोकरी लागावी, माझ्या धंद्यामध्ये व्यापारामध्ये चांगले भरभराटीत यावं, प्रगती व्हावी, याच्याकरता आम्ही मार्गामध्ये आलो. मार्गदर्शकाकडे गेलो, मार्गदर्शकाने सांगितलं, मार्गदर्शक मध्ये तुम्हाला दुःखच नाही, मग मार्ग कसा द्यायचा, काय सांगितलं, आम्हाला प्रगती करायची आहे, मुलामुलांना वाईट व्यसन लागू नये. कारण माझ्या जुन्या घरासमोर आजही आहे जुना घर, तिथं दारूची दुकान आताही आहे. जे लहान लहान छोटे छोटे मुलं त्या ठिकाणी दारू घेत होते आणि सतत सकाळी उठल्याबरोबर आम्ही पाहत होतो. ज्यांचे वय शाळेमध्ये शिकायचं होतं ते दारू पित होते. हो, माझ्या पत्नीला वाटलं की आपण या मार्गामध्ये जेव्हा आम्ही मार्गामध्ये आलो, प्रगती केव्हा कशी होईल कधी सांगता येणार नाही. फक्त तुमचं ध्येय जो आहे हे मजबूत पाहिजे. योगी दादाने त्या संचालक महोदयांच्या कार्यक्रमामध्ये आपलं घरचं सांगितलं होतं, आजीचं, आईचं, कुटुंबाचं, तेच सांगावं लागतं. बाबांनी सांगितलं तू तुझं सांग, पण जगाला जर सांगायचे असेल, जागवायचे असेल, आमच्या सोबत आमच्या या गावामध्ये जे मित्र या बोलीमध्ये राहत असेल, ते व्यसनी असेल, तर तुमच्या आमच्या मार्गदर्शनातून कमीत कमी एक तरी या बोरी गावच्या कुटुंब या मार्गामध्ये आला पाहिजे, तर हा सेवक संमेलन यशस्वीरित्या पार पडला असं आपण समजू आणि गृहीत धरू. आम्ही आलो मार्गामध्ये, लोकांनी मला कुठल्याही प्रकारची टीका टिप्पणी केली नाही. माझ्या घराजवळ करोडपती लोक, त्यांनी मला कधी त्यांनी म्हटलं नाही की भैया आप ये मार्ग में क्यों गए, कधी नाही केलं. आम्ही गेलो, मार्गात आलो, समाधान मिळालं. आणि जोपर्यंत कुटुंबामध्ये एकत्र विचार येत नाही, एकत्र जे बी कुटुंबात लोक जेवढी असेल, 10 असेल, 5 असेल, 6 असेल, त्या प्रत्येकाच्या शब्द, त्या विनंती प्रार्थनेमध्ये एकच शब्द निघाला पाहिजे, तर आम्हाला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. कोणी एकदम भरभराटीमध्ये जाईल, कोणी हळूहळू जात जाईल, कोणी हळूहळू जाईल. हे आपापले कर्म योग
परिश्रम. जसं आमचे रवींद्रजी गायकवाड साहेब, तुम्हाला माहिती आहे, त्यांनी सांगितलं की मी त्यांचे मित्र बी आहो, ते माझे भाऊ आहे, माझ्यापेक्षा लहानही आहे, आणि महत्वाची ते अजूनही माझे पार्टनर आहे. आजही लेआउट मध्ये पार्टनर आहेत, दुमत नाही. त्याने अगरबत्ती घ्यायला पैसे नव्हते, त्यांच्या पत्नीचे मार्गदर्शन आहे. आज या 26 वर्षामध्ये किती बरबारीत गेले. मग त्यांनी काय केलं असेल. मला 30 वर्ष झाली, माझ्याजवळ सर्वच होतं. जलो मत बराबरी करो, काय म्हणतो त्या मागे लिहिलं राहते ना, जलो मत बराबरी करो. त्याच्यामध्ये एक वाक्य हे लिहिलं राहतं, कोणतं, बुरी नजर वाले तेरा मुंह काला. तुम्ही म्हणू राहिले, तुम्ही म्हटलं म्हणून बोललो. आणि खरा जो सेवक, खरा मार्गदर्शक जो असेल तो काय म्हणेल, बुरी नजर वाले तेरा हो बना. कारण बाबांनी कधीही वाईटासोबत वाईट वागले नाही. इतिहास आहे, इतिहास आहे. आणि तुम्हाला माहित आहे, मी बोलण्यामध्ये फट आहो, मी बोलण्यामध्ये सुस्ती करत नाही, करण्यामध्येही सुस्ती करत नाही. आता मगाशी ते विनोद दादा भुरे हे बोलून गेले, 9% कार आहे. कोंडा कोसळा नाही, इकडे टाकला कोंडा, तिकडे घातला कोसळा. आम्हाला माहित आहे, परंतु अभ्यासाची गरज अजून आहे. मी ते शब्द इथं वापरू शकतो, गुड्डू भैया बोल सकता हूं, परंतु कार्यक्रम भी नाही होय आणि बोलायची भीती नाही आहे. भीत नाही मी, माझे मरण जिथं असेल तिथे मरण होणार आहे, काही विषय नाही. परंतु एखादी गोष्ट जर आम्ही बोलत आहोत ना, त्याच्यात परिपूर्ण अभ्यास आम्हाला झाला पाहिजे, अभ्यास पाहिजे. 30 वर्षापासून तुमचा अभ्यास आहे, मी 30 वर्षापासून मार्गात आलो. मला माहिती आहे, तुमचे तुम्हाला माहिती आहे. परंतु हा धर्म, मी देऊ आळंदी तुकाराम महाराजांचे वंशज यांच्याही मुलाखती घेतल्या, प्रत्यक्ष घेतल्या. सर्व फिरलो, कॉलेजमध्ये होतो, सर्व शिक्षक झालो वगैरे वगैरे. त्याच्या हॉटेलमध्ये मी कबड्डीचा धुणारा होतो लहानपणापासून, मग धंदाही करायला लागलो. परंतु बिन पाले या संतासारखा संत, महानतेकी बाबा गुरुजी सारखा संत महात्मा मी आतापर्यंत एवढं फिरलो, मी कधी पाहिलं नाही. ना तर माझ्यासारखं नास्तिक माणूस 10 अगरबत्त्या मी माझ्या ऑफिसमध्ये लावत होतो. आणि काय म्हणत होते आपण लोक, राम नाम जपणार पळाय माल आपला, हे परिस्थिती चालू होती. आज कसं आहे नाही, आज नाही. आणि जो असा करत असेल, केलं असेल, जीवनामध्ये कधी प्रगती पथावर झाला नाही. तुम्ही तुमच्या गावातच पाहा. जोगीदादा काय म्हणते, बांगड्या घालून देणारे लोक, त्यांनी सांगितलं. आज कुठं गेले, सायकल नव्हती, आज कुठं गेले, तुम्ही कुठं गेले. म्हणून जलोमात बराबरी करो, आणि हा मार्ग बरोबरी करण्याचा आहे. की तुम्ही चांगलं कर, मी बी चांगलं करतो, एकमेकास सहाय्य करू, अवघे धरू सुपंत, चांगले शब्द चांगल्या लोकांना मध्ये बसून उठून. परंतु तुम्ही किती करा, शिक्षक 50 विद्यार्थ्यांना शिकवते, 40 विद्यार्थी पास होते, 10 विद्यार्थी नापास होते. कारण आणि ते नापास झालेले म्हणजे कोणते, हे ते वगैरे वगैरे, नाही का, इकडे तिकडे पडणारे. मग 30 वर्ष आधी काय केलं आम्ही, तेव्हा अभ्यास नाही केला. माझा अभ्यास 96 पासूनच झाला. मी कधी इकडे तिकडे भटकलो नाही, भटकणार नाही. मी नावाच्या भुकेला नाही, होतोही नाही. खालती बसून गळते कुठं, सेवक आहो ना, मरावे तरी कीर्ती पुरावे. बाबा गेले, बाबांनी कोणाचं काही घेतलं नाही. आता मी तापेश्वरजी सांगते, लोकांनी सांगितलं की 60 एकरचा सातबारा आमच्या नावाचा, आता 5 एकर घेतली, 65 एकर झाली, नाही का. आणि दुसरे संत आहे ते त्यांच्या नावानं ती प्रॉपर्टी आहे, पण ही प्रॉपर्टी आमच्या नावानं. बाबांनी खूप अभ्यास केला, सखोल अभ्यास केला.
साधारण बाब नाही आहे, साधारण बाब नाही. शाळा शिकतो, कॉलेज शिकतो. कॉलेजमध्ये आमचे हे होतं, तापेश्वरजी वैद्य साहेब म्हणजे खूप शिकलेले लोक आहेत सर माझ्यापेक्षा. नो नॉलेज विदाउट कॉलेज कॅन नॉट लाईफ विदाउट वाईफ. विद्यालयाशिवाय शिक्षण नाही आणि पत्नीशिवाय जीवन नाही. मग मायबाप कुठे गेले नाही का? मग मायबाप कुठे गेले? आदरणीय मंच, लोक सांगायला खूप सांगते, मायबापाची सेवा करा, सासू सासऱ्यांची सेवा हे करा. आम्ही पाहिलेलं आहे, चांगले चांगले लोक, या मार्गातले लोक मायबापाला विचारत नाही, पेन्शन घेऊन टाकते, सून चहा सुद्धा देत नाही. प्रत्यक्ष पाहिलेली घटना आहे. ह्या मानव धर्माची शिकवण नाही आहे. काय सांगते की आधी डॉक्टर व्हायला पाहिजे, इंजिनियर व्हायला पाहिजे, सायंटिस्ट व्हायला पाहिजे. हो, आमच्या मार्गामध्ये चढणारे लोक कमी नाही, आम्ही चढतो एकमेकाला, आम्ही चढतो, आम्ही चढतो. प्रत्यक्ष पाहणारा माणूस आहे मी, प्रत्यक्ष काय माझ्याकडे. आम्ही आमचं नाही सांगतो, कोणाचं सांगू, तुमचं सांगणार. परंतु तुमचे थोडाफार याच्याकरता सांगावं लागते तर तुम्ही दुरुस्त झाले पाहिजे. या धर्मामध्ये कोणत्याच प्रकारची विडंबना कोणी केली नाही पाहिजे. आमच्यामुळे आमच्या धर्म, आमच्या मंडळ बदनाम नाही झाला पाहिजे, याच्याकरता मी एकमेकाला सांगतो. माझी मुलगी, माझ्या मुलगा, माझ्या युवाई सेवक आहेत, जुने सेवक आहेत, माझे जवाई बी जुने सेवक आहेत. पण जळते खूप लोक एकमेकाला. म्हणून नेहमी नेहमी सांगतो, जलो मगर दिये की करा, म्हणजे लोकांना उजाड. दिवा जळते, त्याला किती त्रास होते. बाबांनी एवढ्या लोकांना, लाखो लोकांना जागवलं, बाबाला किती त्रास झाला असेल. आणि आम्ही जर असं वेगळं वागणं करतो. मगच कोणी वक्त्याने म्हटलं, बाई आपण बसावं, विचार करावा. जोगीदादा विरोधात खूप बोलत होते, व्हॉट्सअपवर टाकत होते. आता कसं पदावर बसले आता, म्हणजे जोपर्यंत पाण्यात आला मासा जावे त्याच्या वंशा तेव्हा करा. पाण्यात आला मासा खावे त्याच्या पुसा तेव्हा कडे. दोन गोष्टी आहेत. म्हणून जोपर्यंत अभ्यास होत नाही, एकमेकाचे कान भरणाऱ्या लोकांनी रामाचा संसार उद्ध्वस्त केला. इतिहास आहे, रामायण महाभारत आहे, आम्हाला सांगण्याची गरज नाही आहे, आमच्या समोर घडत आहे. आम्ही आजूबाजूला परिसरामध्ये पाहत राहतो. म्हणून आदरणीय, नाही तर आमचे सूत्रसंचालन दादा पटकन सांगून साहेब झाला. मलाही माहिती आहे माझी मर्यादा, की मी मर्यादेच्या बाहेर मी नाही गेलो पाहिजे, जाणार की नाही. परंतु पद हा साधारण प्रत्येकाला मर्यादा आहे. सेवकांना मर्यादा आहे, मार्गदर्शकांना मर्यादा आहे, पदाधिकाऱ्यांना मर्यादा आहे. प्रत्येकाने आपापली मर्यादेचे पालन करावे. लोक सांगते खूप, सत्य म्हणजे भगवान, मर्यादा म्हणजे बाबा, आणि प्रेम म्हणजे मातोश्री. शब्द कसे जुळले, सुंदर शब्द जुळले नाही का? अरे जन्म देणारी एक आणि पालन पोषणारी एक. श्रीकृष्णाच्या किती माया होत्या? दोन होत्या, एक जन्म देणारी होती आणि एक पालन पोषणारी, पोषण करणारी. पण आमच्या जर सध्या दोन माया झाल्या, जे पालन पोषणारी करणारी आहे, तर आम्हाला तिचा बी आदर सन्मान करणं अत्यंत गरजेचं आहे. ही शिकवण कोणाची आहे? त्या भगवंतापासून, बाबापासून आहे. इतिहास आहे रामायण महाभारताचा. आम्ही बी सांगतो, ज्येष्ठ लोक बी सांगते, ज्येष्ठ लोक बी सांगत राहते, नेहमी नेहमी मार्गदर्शक लोक सांगत राहते. मला खोटं तर एवढं बोलत राहतो आम्ही, की विचारतो सांगू येईल तुमच्या इथे किती खरं बोलतो, किती खोटं बोलतो, सेवकाची दिशा कशी भूल करते, का करते, आम्हाला चांगल्याने ठाऊक, चांगल्याने माहिती. बाबांनी दारूच्या दुकानात काम करायला मनाई केली, काम करू देत नाही. मग आम्ही दारू आमच्या दुकानामध्ये पिऊ देतो. एक दुकानदार सेवक त्या दुकानामध्ये लिहून ठेवते, दारू पिकार आणा मना आहे, दारू पिणं मना आहे. मी गुजरातला गेलो, जेव्हा तिकडे होते,
क्या एका अनेक वेळा ते दुकानात पाहिलं. बोला भैया तुमने तो हमारे परमात्मा का ये स्टिकर चुरा लिया. बोला नहीं साहब, बोले हमारे दारू नहीं पीने देंगे, दारू से इतनी हानि होती है. बोले और बोले तुम धंधा करते हो, तुम्हारे अगर यहाँ दारू पी के तुम भगाओगे तो फिर धंधा लात मारूंगा. बोले मैं लेकिन शराब नहीं पीने देंगे, नहीं आगे. हो बाबाचा इतिहास खूप भयंकर असा. 29-30 वर्षाचा जमाना झाला. 96-97 मध्ये संघटना निर्माण झाली. खूप जवळून पाहिलं, खूप जवळून पाहिलं. परंतु एकमेव हा मंडळ सदैव हा मंडळ राहणार. माझ्यापेक्षा बोलणारे खूप चांगले चांगले लोक आहेत. मस्त गोड गोड बोलते, गोड बोलल्याने कारच तोडे. वागणूक तशीच. मार्गामध्ये आत्महत्या काऊन करते हो? काऊन आत्महत्या केली? का कारण आहे? का कारण आहे? आम्ही वाचतो, लोक आत्महत्या करते. एकेकडचे नाव सांगू शकतो मी, माझ्या दिमागामध्ये आहे. तर कर्मच करू नका ना. परंतु दुसरं एक गोष्ट तुम्हाला हे सांगतो की जसं कर्मामध्ये तुमच्या लिहिलं असेल तसं होईल. मी जाता जाता समजा माझे मरण असेल, ऍक्सिडेंट व्हायचे असेल तर ऍक्सिडेंट होऊन मरेल म्हणजे मरेल, कोणीही वाचू शकत नाही. मग आम्ही काय म्हणतो माहिती आहे? हा यानं काहीतरी केलं म्हणून हा याच्या असा झाला. आली आमची अंधश्रद्धा. त्या प्रकारची ऐसी बोलते लोक, ऐसा हो गया तो वैसा हो गया. षटवीचे अक्षर आणि ब्रह्माची लेख जुने लोक म्हणत होते तसंच आहे. फक्त एवढंच तुम्हाला सांगणं आहे माझ्यावालं की जे बाबांनी सांगितलं, जे तत्व शब्द नियम दिले, तुम्हाला काही करायची गरज नाही. हो ते विनंतीच्या पुस्तकाच्या त्याच्यामध्ये सर्व आहे. आणि दुसरं काही तुम्हाला जर शिकायचं असेल, जाऊ दे आमच्या सारख्याचे बोलणं. बाबाचे युट्यूबवर मार्गदर्शन आहे. ते मार्गदर्शन ऐका. जीवनामध्ये तुमच्या केसाला धक्का लागणार नाही, गॅरंटी आहे, बिलकुल गॅरंटी आहे. आम्ही कॅसेटा वाचल्या, ऐकलो बाबाचे मार्गदर्शन, कधी कधी ऐकतो. मैं तो हो गया बाबा से बैरी, ऐकलं ना? मर्म आहे हो त्याच्यामध्ये, त्या गाण्यामध्ये, त्या भजनामध्ये रूपकुमारनं म्हटलं आहे. सुंदर ते भजन आहे. आणि मी जास्त काही बोलत नाही, कारण माझ्या नंतर आणि लोक आहे या ठिकाणी, संचालक मंडळ आहे. आज हा शिवरात्रीचा कार्यक्रम 1949 मध्ये महाशिवरात्रीच्या पर्वावर या मानव धर्माची स्थापना झाली. खरं आहे. आणि काही वर्षापूर्वी आमचे प्रदीपजी चौधरी साहेब, त्यांना आठवण करून देतो मी. आमचे डॉक्टर तेजरामजी रांगडाले साहेब यांचे भाटले, त्या खुर्शीमार्गे सेवक संमेलन झाला होता. बरोबर, वर्ष आठवत नाही मला, पण क्षण आठवतो. आज तुम्हाला सांगू का, आज आमच्या बोलण्याच्या कामच नाही. आज महाशिवरात्री हे आहे. त्या महाशिवरात्रीच्या पर्वावर सोम दुसऱ्याचे मी तिथे आले होते त्या कार्यक्रमात. बरोबर प्रदीप भाऊ, एक एक क्षण आठवते मला. आणि फक्त तिथं पूर्ण महिला बोलल्या. माझी पत्नी होती आणि सर्व सभापती होती. माझी पत्नी बी सभापती होती. पूर्ण सभापती बोलले, पूर्ण सभापती. आणि त्याच्यानंतर फक्त माजी अध्यक्ष निलकंठरावजी वाघ साहेब उद्घाटकाने मी बोललो. बरोबर. आणि तो कार्यक्रम त्या तिरोडा गोंदिया जिल्ह्यामध्ये नंबर 1 प्रसिद्ध झाला. बरोबर प्रदीप, एक नंबर. वाघ साहेबांनी 5 फोटो केले, मानला पाहिजे. हो त्यांचा दिवस आहे ना. आणि त्यांनी जर केलं नसता तर माझ्यासारखा किंवा तुमच्यासारखा माणूस या स्टेजवर उभा राहून आणि बोलू शकला नसता. हे त्यांची कृपा आहे, हे त्यांच्या सहकार्य आहे. आमच्या महिला मंडळीच्या ते सहकार्याच्या, माऊल्यांच्या सहकार्य जिथे हातात पाडण्याची होती त्या जगाला होत. म्हणून एक एक शब्द माझ्या वाढत जाते. म्हणून माझी बी या ठिकाणी वेळ संपत आहे. आदरणीय पदाधिकारी, आदरणीय मार्गदर्शक मंडळी, संचालक मंडळ, उपस्थित समाजसेवक सेविका, आजच्या ह्या महाशिवरात्रीच्या पर्वावर हा योग कसा बी होऊ शकतो नाही का? मगाशी जोगी दादाने सांगितलं त्याच्या वाढदिवस आहे.
आता यायला वाढदिवसाच्या निमित्ताने कार्यक्रम मागितला तर नाही मग आम्हाला काही आपल्याला माहित आहे का? परंतु आपण का समजू माहिती आहे का? हा योग आहे. प्रत्येकाला असे योग भेटत नाही. म्हणून आज मी त्याला सकाळी विश केलं वाढदिवसानिमित्त. परंतु आज एवढ्या लोकांमध्ये सेवकांमध्ये पुन्हा आदरणीय परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे संचालक सन्मान्य जोगी रामेश्वरजी जोगी दादा यांना वाढदिवसाच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांच्या आयुष्यामध्ये कुठेही त्यांना कोणत्याच प्रकारचे संकट येऊ नये अशी भगवंताचरणी बाबाचरणी मातृश्रीच्या प्रार्थना करतो. आणि ज्यांचेही वाढदिवस असेल त्यांना मी त्या शुभेच्छा देतो. आणि आपण सर्वांनी एकदा वाढदिवसाच्या निमित्ताने टाळ्यावरून स्वागत करून टाकावं अशी अपेक्षा करतो. आणि आदरणीय या कार्यक्रमाचे आयोजक आणि सूत्रसंचालक कटरे दादा त्यांनी या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली, आमच्या आदर सत्कार केला, त्याबद्दल मी आयोजकाचे या गावाचे समस्त सेवकींचे मी अभिनंदन करून आभार मानतो आणि आपल्या शब्दाला विराम देतो. धन्यवाद. सर्वांना माझा नमस्कार. धन्यवाद अध्यक्ष साहेब. आपण खूप मोलाचे मार्गदर्शन आम्हा सर्व सेवकांना केलेले आहे. अध्यक्ष साहेबांसाठी